हाय, हॅलो, नमस्कार. मी दिव्या कुगदे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते लाईव्ह कॅप्चर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर माझ्या व्हिडिओची सुरुवात ही मी माझ्या शचीपासून करत आहे. तर हे बघा, आपण बघू शकताच माझी शची काय करत आहे. तर आज सकाळी सकाळी ती झोपेतून उठली, थोडी फ्रेश झाली आणि बाहेर आलेली आहे. तर तिला आठवलं की आज झाडांना पाणीच टाकलं नाही गेलं आहे, म्हणून तीच स्वतः गेली आणि टाक्यातलं पाणी घेतलं बकेटमध्ये आणि सुरू झालेलं आहे झाडांना पाणी द्यायला. आणि पाणी द्यायचं म्हटलं म्हणजे तिला असंही पाण्यासोबत खेळायला आवडतं, म्हणून आई मी पाणी देते असं तिचं चालू असतं. पण आज माझं तिच्याकडे लक्ष नव्हतं. मी घरामध्येच काही कामात अटकली आणि ती एवढ्यात बाहेर आली आणि सुरू झालं तिच्या झाडाला पाणी द्यायचं. मी आली तर आई हे बघ बघ, मी या झाडांना पाणी दिलं, याला तसं दिलं, त्याला तसं केलं. आणि एवढं झाडांना पाणी देते की पूर्ण ओव्हरफ्लो होऊन जाते त्यातून, की आपल्याला त्या झाडामधलं पाणी काढावं लागतं. एवढ्यापर्यंत ते झाडांना पाणी देत असते की एक दिवस दिलं की आपल्याला 2-3 दिवस झाडांना पाणी द्यायची गरजच पडत नाही, एवढं पाणी ते झाडांना देत असते. आणि तिला जर रोकटोक केली की ते जास्त प्रमाणात पाणी टाकते किंवा जास्तही त्याच्यासोबत खेळते आणि जास्त हट्टीपणा करते. त्यासाठी तिला रोकटोक करणं हे सध्या मी बंद केलेलं आहे. तर चला, आमची झाडं तरी पण तिच्यापासून खुश होतात. आम्हीची थोडीफार चिडचिड होत असते, पण झाडं भरपूर प्रमाणात खुश होतात, कारण आमचं तरी लक्ष नाही राहिलं झाडांना पाणी द्यायचं, पण ती आठवणीने झाडांना रोज पाणी देत असते. तर चला मग, आता शचीने एक माझं काम करून घेतलं आहे, त्यामुळे तेवढं काम माझं वाचलं. आता मी माझ्या घरातले कामं वगैरे आवरून घेते आणि मग नंतर बाकीच्या गोष्टींना सुरुवात करते. तर मी झटपटमध्ये छोटासा म्हणजेच की पोह्यांचा नाश्ता बनवला. पोहे बनवले आणि शचीही तेवढ्यात बाहेरून आली आणि तिनेही आता छान प्रकारे मलाही पोहे पाहिजे असं सुरू झालं. तर तिच्यासाठी छान असे फिके पोहे बनवले, कारण तिला बाकीच्या गोष्टी तिखट लागतात. आधी तरी ती खात होती, पण जेव्हापासून बिमार पडले तेव्हापासून तिने तिखट खाणंच बंद केलेलं आहे. म्हणून फक्त तेलमिठाचे पोहे तिच्यासाठी बनवले. ती, तिचे बाबा आणि आजोबा तिघंजण आता नाश्ता करत आहेत. त्यांनी तिघांनी छान प्रकारे पोह्यांचा नाश्ता केला. तोपर्यंतच मीही नाश्ता करून घेतला, सोबतच स्वयंपाकाचीही तयारी केली. कारण जसं की तुम्हाला माहितीच आहे की सकाळी सकाळी खूप घाई असते स्वयंपाकाची वगैरे, आणि ऑफिसला जाणारे असले म्हणजे जास्तच टिफिन वगैरे बनवावा लागतो. तर तेच झालं, तर टिफिन बनवायचा होता म्हणून मी झटपटीने स्वयंपाकाला तर लागले. माझी भाजी वगैरे टाकून झाले, पोळ्या करतच होते. तेवढ्याच सचीचे बाबा आले आणि आवाज दिला, इकडे ये इकडे ये. तर म्हटलं चला बघूया काय आहेत, बाहेर आले आणि बघते. तर एक काका आलेले होते, तर ते एका बकेटमध्ये मोह घेऊन आलेले आहेत, म्हणजेच की मधमाशांचं जे मोह असतं, शहद असतं, ते काका घेऊन आलेले आहेत. तर शचीचं सुरू झालं, बाबा हे घ्या हे घ्या. आणि ते काकाही थांबलेत आणि घ्या 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 घ्या, त्यांचाही खूप फोर्स चालू होता. तर शचीच्या बाबांनी मला बोलवलं, तू बघ हे व्यवस्थित आहे की नाही आहे, कारण तुला जास्त माहिती म्हणत, कारण माझे पप्पा आणत राहता हमेशा शेतातून, तर तू बघून आहेत आणि तू खाऊन आहे, तर मग टेस्ट वगैरे बघ आणि सांग व्यवस्थित आहे. कारण आजकाल कसं मिक्स करून देतात ना, साखरचा पाक वगैरे मिक्स करून देतात, त्यासाठी त्यांना काळजी वाटत होती. म्हणून मी टेस्ट वगैरे केलं आणि नॅचरल निघालं, म्हणून आम्ही छान असं आमच्या इथं 250 ते 300 ग्रॅमपर्यंत शहद त्यांच्याकडून घेऊन घेतलं. शहद घेतलं, त्यानंतर त्याला गाळून वगैरे घेतलं आणि एका बरणीमध्ये पॅक करून ठेवून दिलं. ते झालं, बाकी नंतर माझी कामं वगैरे करून घेतली. आणि आज मी ठरवलं की चला आता ड्रायफ्रूटचे लाडू बनवूयात, कारण आधी आम्ही बनवले होते पण ते संपले आणि सर्वांचं मनही भरलं नाही त्याला खाऊन. म्हटलं चला मग पुन्हा बनवते. तर आज पुन्हा बनवण्यासाठी इथं मी सर्व जे ड्रायफ्रूट्स आहे ते घेतलेले आहे, सोबत डिंक आणि लाडूमध्ये घालण्यासाठी बनारसी साखर, असं सर्व जे साहित्य लागतं ते इथं मी काढून घेतलं. आणि सर्व जे ड्रायफ्रूट्स आहे ते काढण्याची एक सोपी, म्हणजेच ते बारीक करण्याची एक सोपी ट्रिक म्हणजे की सर्व जे ड्रायफ्रूट्स आहे ते मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मिक्सरला फिरवायचं, जेणेकरून ते इझिली बारीकही होतात आणि लवकरही आपलं काम सोपं होत असते. नाहीतर आपण एक जर काढायचं म्हटलं तर जसं काजू, बदाम आणि खोबरं याला तेल सुटतं, त्या कारणाने ते खूपच बारीक आणि गोळा होऊन जातात आणि खारीक काढायला खूपच जवळ जात असते. त्यासाठी आपण सर्व जे ड्रायफ्रूट्स असतात ते मिक्स करायचे आणि त्यानंतर मग त्याला मिक्सरला बारीक असं काढून घ्यायचे. आणि काही काही जणांना जास्त बारीकही आवडत नाही, थोडंफार जाडसर भरडसर जे सारण आहे ते आवडत असते. त्यासाठी आपण आपल्या आवडीनुसार थोडंफार जाडसर ठेवा किंवा एकदम बारीक करा, आपल्याला जसं आवडतं त्यानुसार आपण हे जे सारण आहे ते तयार करू शकतात. तर इथं मी शचीला कसं पचायला जवळ जायला नको म्हणून पूर्ण सारण जे आहे ते बारीकच काढून घेत असते. आणि आपण जर जास्त बारीक सारण काढलं ना तर त्यामध्ये आपल्याला तुपाचं प्रमाण जे आहे ते कमी लागतं, म्हणजे आपल्याला लाडू जोडण्यासाठी आपल्याला तूप जे आहे ते कमी लागत असतं. पण आपण जर हेच सारण जे आहे ते थोडंसं जाडसर ठेवलं तर यामध्ये आपल्याला तूप थोडं जास्त प्रमाणात टाकावं लागतं, नाहीतर मग
लाडू जेव्हा आपण जोडतो ना, मळायला घेतो तर ते जुळत नाही आणि ड्राय सारखं होऊन जातं, पूर्ण सारं कोरडं पडतं आणि जुळायला त्रास होतो. त्यासाठी आपल्याला तूप त्यामध्ये थोडंसं जास्त टाकावं लागतं. तर हे त्या दोघांमधला थोडा फरक आहे, बाकी दुसरा काही त्यामध्ये एवढा फरक पडत नाही. तर चला, माझं सारण काढून झालं तेवढ्यातच शेचीला मी झोपी घातलेलं होतं. नंतर कामाला लागलेली होती, पण ती आता उठलेली आहे. तर तिच्यासाठी मी ती उठायच्या आधीच हे छान असं ज्यूस बनवलेलं होतं. तर आमच्याकडे कालच केतन दादा आले आणि त्यांनी छान प्रकारे अननस आणून दिला आणि तसं खायला कोणीच तयार होत नव्हतं. म्हटलं त्या अननसाचं काय करायचं, म्हटलं हे तसंच पळून राहण्यापेक्षा चला याचा ज्यूस करूयात, म्हणून मी दूध मिक्स न करता साधंसं तसंच छान प्रकारे ज्याचा ज्यूस आहे तो काढला आणि त्यामध्ये थोडीशी मायन्यूट प्रमाणात साखर मिक्स केली आणि त्यावरती थोडंसं काळं मीठ आणि जिरेपूड टाकली आणि मिक्स करून ठेवून दिलेलं होतं. तर अशाची उठलेली आहे, त्याच्यासाठी छान असं ते घेऊन आलेली आहे. तर त्यावरती बघा तिची रिॲक्शन काय आहेत, कारण असंही तिला ज्यूस म्हटलं म्हणजे खूपच आवडते. ज्यूस बनवला, ज्यूस म्हणजे रस. आपणच रस पिऊ, बाबाला देऊ नाही का बरं? बाबा तुला चॉकी आणत नाही, लॉलीपॉप आणत नाही, म्हणून बाबाला ज्यूस द्यायचं नाही. बरं, मग चॉकी लॉलीपॉप खाल्लं की पोट खराब होते ना, म्हणून आणत नाही बाबा. ज्यूस आणायचा का मग, की घरी बनवायचा? घरी बनवायचा. मग हा ज्यूस प्यायचा का तुला? बरं, पे मग. हा वाला ज्यूस कोणाचा आहे? बाबा बाबा बाबा, मी नाही पित आहे, तुझ्यासाठीच आहे. आता काय झालं, मी पिऊन घेऊ मग? पिऊन गेले ना मला सांगेल पिऊ पिऊ पिऊ. मी पिऊ का सांग मला आधी, मी पिऊन घेऊ मग पिऊ का? बबूला आवडला? कशा आहे? छान छान आहे का? कोणासाठी बनवलं होतं मी हे? तुझ्यासाठी बनवलं. मग तुला पाहिजे असं परत परत? कशासाठी? ज्यूससाठी. थँक्यू. बघा आजकालच्या मुलांना काही शिकवायची गरज नसते, तिच्यासाठी ज्यूस बनवला तर लवकरच सुरू झालं, आई तू माझ्यासाठी बनवलं का? आणि पिणं झाल्यानंतरही थँक्यू आई, माझ्यासाठी बनवलं तू, मला खूप आवडतं वगैरे. खूपच लाडीगुडी लावतात खरंच मुलं. आता मी सांगते ना, आपल्यावरूनच म्हणजे आपल्या टायमाला काहीच नव्हतं ना, काही कळतही नव्हतं ना, आपल्या पॅरेंट्सही आपल्याला एवढं काही देतही नव्हते किंवा आपले एवढे लाडही पुरवत नव्हते. ह्या मुलांचे आपण लाड पुरवतात तरीही आपल्याला एवढा लोणी पाणी लावतात ना मुलं की भयानक. तर चला आता अशाची ज्यूस पिण्यामध्ये गुंग झाली आणि तिला मी टी व्ही लावून दिली, तर ते टी व्ही बघते आणि ज्यूस पिते. तोपर्यंत मी माझं बाकीचं लाडूचं जे बाकी आहे काम ते करून घेते. तर आता लाडूचं सारण काढून झालेलं आहे आणि लाडूचं सारण काढून झालं तर त्यामध्ये फक्त तूप गरम करून टाकायचं आहे. पण आपलं एक महत्त्वाचं काम म्हणजे की डिंक बाकी होता काढायचा आणि मिक्सरलाही फिरवायचा बाकी आहे, तर ते करून घेते. तर इथं मी आता लाडूमध्ये टाकण्यासाठी एक अर्धा किलोची तुपाची बरणी जी आहे ते घेऊन आले. तर इथं मी गोवर्धनचं तूप यामध्ये वापरत आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप गरम केलं आणि त्यात आता इथं मी 100 ग्रॅम डिंक घेतलेला आहे, तो डिंक तळून घेते आणि त्याला मिक्सरला छान असं बारीकही करून घेते. आणि त्यानंतर मग सर्व जे डिंक आहे तो ते आपण सारण बनवलं होतं ड्रायफ्रूटचं त्यामध्ये मिक्स करायचं. त्यानंतर आपण त्यामध्ये जेवढ्या प्रमाणात तूप आपल्याला लागेल तेवढ्या प्रमाणात तूप टाकून द्यायचं, गरम करायचं आणि नंतर गरम झाल्यानंतर ते आपल्या सारणात मिक्स करायचं असते. कोणी तसंही तूप जे आहे त्यामध्ये टाकत असतात, पण आपली पद्धत आहे. तर ही माझ्या सासरकडची पद्धत आहे की ज्यामध्ये तूप गरम करून टाकायचं आणि डायरेक्ट लाडू वगैरे जोडायचे. मी आधीही तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की हे जे सर्व ड्रायफ्रूटचं जे सारण आहे ते सर्व ड्रायफ्रूटचं सारण थोडंसं तुपामध्ये भाजून घ्यायचं. नंतर त्यामध्ये आपल्याला गरज वाटली तर तूप टाकायचं आणि त्याचे लाडू जोडायचे.
तर अशा वेगवेगळ्या लाडू बनवण्याच्या ज्याच्या त्याच्या पद्धती असतात, त्यानुसार आपण बनवत असतात. तर मी मागच्या वेळेस माहेरी होती म्हणून मी त्या पद्धतीने लाडू बनवलेले होते, पण यावेळेस मी सासरी आहे म्हणून इकडची पद्धत जशी आहे त्या पद्धतीने हे लाडू बनवत आहे. तर दोघंही पद्धती खूप छान आहे आणि दोघंही झटपट बनवल्या जातात. दोघांची चव वेगवेगळी असते, कारण आपण ज्या प्रकारची पद्धत यूज केली ना त्या पद्धतीनुसार त्याची चव हे बदलत असते. आपण म्हणतात ना की ज्याच्या त्याच्या हाताची वेगवेगळी चव असते, त्यानुसारच पद्धतीच्याही वेगवेगळ्या चवी असतात. आपण पद्धत बदलली बनवायची की त्या भाजीची म्हणा किंवा कोणतेही आपण जो पदार्थ बनवतो त्याची चव हे बदलत असते. तर हे जे लाडूही आहे त्या दोघं लाडूंची चवही वेगवेगळी लागत असते. तर चला असोत, आता मी जे डिंक काढला होता तो मिक्सरमधून काढून घेतला, सारणामध्ये मिक्स करून घेतला आणि आता तूपही गरम करायला ठेवून दिलेलं आहे. सोबतच जे बनारसी साखर होती तेही मी आता यामध्ये मिक्स करून घेतली. तर इथं मी जे सर्व साहित्य आहे ते अर्धा किलो घेतलेलं आहे. तर जसं की साखर अर्धा किलो घेतली, नंतर खारीक खोबरं ही अर्धा किलो घेतलेलं आहे आणि तूपही मी अर्धा किलो बोलून घेतलं, जेवढं लागलं त्या प्रमाणात टाकलं जाईल. तर इथं मला हे लाडू बनवायला इथं 300-350 ग्रॅम पूर्ण तूप जे आहे ते मला यामध्ये लागलं. त्यानंतर बाकी जे साहित्य आहे जसं की काजू, बदाम, अक्रोड, गोडंबी हे जे साहित्य होतं ते मी 250 ग्रॅमच्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे. तर चला आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेतलं व्यवस्थित. तूपही गरम झालं, ते थोडंसं थंड होऊ दिलं, कारण जास्त गरम तर मिक्स केलं तर ते लाडू मळताना थोडं हाताला चटके लागतात ना, मळले जात नाहीत. म्हणून थोडंसं त्याला थंड होऊ दिलं. नंतर कोमट झाल्यानंतर त्यामध्ये टाकलं. छान प्रकारे तूप पूर्ण लाडूमध्ये मिक्स करून घेतलं आणि त्याच्यात झटपट असे जोडायला मी तयार केले. आणि तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त टाकलं, जेणेकरून लाडू झटपट जोडले जातात आणि तूप जास्त असल्याकारणाने लाडू पचायलाही सोपे असतात. म्हणून मी थोडंसं तुपाचं प्रमाण जे आहे ते जास्त टाकत असते. तर चला आता झटपट याचे जे लाडू आहे ते पटापट जोडून घेते. आणि छोटे छोटे लाडू मी इथं मळत आहे, जास्त मोठेही नाही तर जास्त छोटेही नाही, अशा प्रमाणात जे लाडू आहे ते मी इथं मळून घेतले. आणि या जे मी प्रमाण सांगितलं तुम्हाला त्या प्रमाणामध्ये इथं माझे पूर्ण लाडू जे मी मळले, तर जास्त छोटे नाही जास्त मोठे नाही, या आकारामध्ये जोडून घेतले. तर ह्या सर्व लाडू मला इथं 60 ते 65 लाडू जे आहे ते यामध्ये बनलेले होते. तर चला आता माझे सर्व लाडू जोडून झालेले आहेत. आपण बघू शकता मस्त छान छान असे ड्रायफ्रूटचे डिंकाचे लाडू इथं तयार आहेत. चला तर आता जाणून घेऊयात की ड्रायफ्रूटचे लाडू कसे खायचे आणि किती प्रमाणात खायचे. तर ड्रायफ्रूटचे फायदे वगैरे तर सर्वांना माहितीच आहे आणि याबद्दल काही गैरसमजही असे आहेत की ड्रायफ्रूटचे लाडू खाल्ल्याने वजन वगैरे वाढतं. तर तसं यातून काही नसतं. आपण ड्रायफ्रूटचे लाडू प्रमाणात खाल्लं ना तर आपल्या शरीरासाठी कोणतीही गोष्ट ही प्रमाणात खाल्ली म्हणजे फायदेशीरच असते. आपण जर प्रमाणाच्या बाहेर खाल्लं, त्याचं ओव्हर इटिंग केलं तर कोणत्याही गोष्टीचं आपल्याला नुकसानही होत असते. तसंच ह्या ड्रायफ्रूटच्या लाडूचं सुद्धा आहे. ड्रायफ्रूटचे लाडू आपण प्रमाणात खाल्लं तर सर्वांनाच माहिती आहे की ड्रायफ्रूटचे खूप सारे फायदे आहेत आणि सर्व बाबतीतून आपल्याला ड्रायफ्रूट्स फायदेशीरच ठरतं. म्हणून आपण ड्रायफ्रूटचे लाडू प्रमाणात, जसं की रोज सकाळी नाश्त्यामध्ये आपण एक छोटे जर लाडू असले तर 2हीचंही आपण सेवन करू शकतात. फक्त एवढं आहे की ज्यांना हिटचं वगैरे प्रॉब्लेम असेल त्यांनी हे लाडू खाणं टाळावं. तर म्हणजे पूर्ण प्रमाणात टाळावं असंही मी म्हणणार नाही. आपण जर 1-2 लाडू किंवा 1 दिवसाआड लाडू, किंवा जसं थंडीचे दिवस आहे तर रोज 1 लाडू खाल्ला तरी चालतं, किंवा उन्हाळ्याचे दिवस आहे, कारण खूप जण असे आहेत की ज्यांना जसं वाताचा वगैरे त्रास म्हणा किंवा काही असं हमेशा 12ही महिने बिमार वगैरे राहतात, ते जण 12ही महिने या लाडूचा सेवन करत असतात. तर उन्हाळ्यात तर काय म्हणतात की भरपूर उन्हाळ्यात जर याचं सेवन केलं तर त्रास होतो वगैरे, तसं काही नसतं. अतिशय पौष्टिक असे हे लाडू आहे आणि याचं आपण 12ही महिने सेवन करू शकतात. तर चला हे लाडू आपण नक्की ट्राय करून बघा. चला मग हे लाडू बनवताच मला संध्याकाळ झाली. संध्याकाळची मी माझे सर्व कामं वगैरे आवरलं. त्यानंतर आमचे जेवण वगैरे झाले आणि आता मी शशीला बाहेर घेऊन आलेली आहे. तर तशाची छान प्रकारे घोडा खेळत आहे आणि मी तिला बघत आहे. चला तर मग यासोबतच आजचा जो व्हिडिओ आहे मी इथं संपवते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. सोबतच छान अशा कमेंट करा, कारण तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट बघत असते. तुमच्या कमेंटच जे आहेत की ते मला मोटिवेट करत असतात. तर मग कमेंट नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच साईडला दिलेलं बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून माझ्या चॅनलवर येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला मग यासोबतच आजचा व्हिडिओ इथंच संपवते. पुन्हा भेटते तुमच्यासोबत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, खेळत राहा. बाय बाय.